आता जवळपास सर्व जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत आणि फक्त SRPF, कारागृह आणि मुंबई या ठिकाणचे पेपर अजून बाकी आहेत. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो मुंबईचा पेपर आणि SRPF पेपर असतो त्याचं स्टँडर्ड थोडं इतर जिल्ह्यापेक्षा थोडं वेगळं असतं. तिथं जास्त क्वेश्चन मुंबईला जास्त क्वेश्चन रिपीट होत नाहीत. कधी कधी काय होतं MPSCने विचारलेले क्वेश्चन जसेच्या तसे पेपरला येतात मित्रांनो. त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये आता लेटेस्टमध्ये MPSCने विचारलेले मराठी व्याकरणचे क्वेश्चन मी ह्या व्हिडिओमध्ये घेत आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुमचा फॉर्म मुंबई शहरला असेल, SRPFला असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर चला सुरू करू. पहिला प्रश्न आहे, तरडी पेटणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तरडी पेटणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो रागावणे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य उच्चारले जातात. तर तालव्य आणि दंत तालव्य असे विचारले जाणारे वर्ण कोणते आहेत पर्यायापैकी? पर्याय क्रमांक 3 च, छ, ज आणि झ. वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती आहेत? तर वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी 3 व्यंजने आहेत. विसर्ग हा एक टिंबटिंब वर्ण आहे, तर विसर्ग हा कंठे वर्ण आहे. देवालय या शब्दात संधीचा कोणता प्रकार आहे? देवालय. देवालय देवालय आ प्लस अ म्हणजे सजातीय संधी आहे यामध्ये. आ प्लस दोन्ही स्वर सारखे आहेत त्याच्यामुळे दोन्ही स्वर एका जातीचे त्याच्यामुळे काय येईल? सजातीय संधी. पुढचा क्वेश्चन आहे, मनपटल या विसर्गाची फोड विचारली आपल्याला. संधी विग्रह करायचा आपल्याला. तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 मनसपटल हा हलंतवर लक्ष द्यायचं मित्रांनो. कधी कधी फसवायसाठी ना तर सला हलंत नाही लावला तर तो चुकीचं होऊ शकतं आणि क्वेश्चन चुकू शकतो. हलंत पाहिजे मित्रांनो. यावर म्हणजे एखादा एक्झामिनर जर फसवायचा असेल विद्यार्थ्यांना तर तो तसे 2 ऑप्शन टाकू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत? तर अरे रे आणि कडे हे केवळ प्रयोग यावे, उभयाने व्हावे आणि शब्दयोग यावे यांची उदाहरणे आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन आहे, अंधारी या शब्दाची जात कोणती? अंधारी या शब्द काय आहे? विशेषण आहे. जसं अंधारी रात्र. नाविक शब्दाचा विग्रह करा. नाविक शब्दाचा विग्रह काय येईल? 9 + 1 9 + 1 नाविक हा बरोबर विग्रह होईल. पुढचा क्वेश्चन आहे, वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? तर ही सर्व भाववाचक नामे आहेत. शेकूचा नवरा म्हणजे भोळासाम या वाक्यातील सामान्य नाम ओळखा. शेकूचा नवरा म्हणजे भोळासाम या वाक्यातील सामान्य नाम ओळखा. तर या वाक्यातील सामान्य नाम काय आहे? सांब. इकारांत नामे स्त्रीलिंगी असतात, मात्र काही इकारांत नामे पुल्लिंगी असतात. ती टिंबटिंब यांची असतात. तर इकारांत नामे
ही स्त्रीलिंगी असतात, मात्र काही इकरार नामे पुल्लिंगी असतात. ती टिंबटिंब यांची असतात, तर व्यावसायिकांची नामे असतात ती. बाग, मजा, ढेकर. काय? बाग, मजा, ढेकर या शब्दांचे लिंग कोणते? बाग, मजा, ढेकर. बाग आणि मजा काय येईल? स्त्रीलिंगी आणि ढेकर पुल्लिंगी. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन आहे, अनेकवचनी रूपातही न बदल होणारा शब्द ओळखा. अनेकवचनी रूपातही न बदल होणारा शब्द, तर या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 देव. देव या शब्दाचं अनेक वचन आणि एक वचन काय असतं? सारखंच असतं. तुझा या शब्दाचे अनेक वचन कोणते? तुझा या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर तुझा या शब्दाचे अनेक वचन आहे तुमचा. ₹1 2 चिक्कू मिळतात या विधानातील अधोरेखित शब्दातील स हा चतुर्थीचा प्रत्येक कोणता अर्थ सूचित करतो? तर ₹1 2 चिक्कू मिळतात या विधानातील स हा चतुर्थीचा प्रत्येक मूल्य हा अर्थ सूचित करतो. सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय? सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय होतो? स्वामित्व संबंध, अपादान, करणकार, अधिकरण. काय होईल? अधिकरण. माझ्याने हे काम होणार नाही हे वाक्य कोणत्या? माझ्याने हे काम होणार नाही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? माझ्याने हे काम होणार नाही, तर काय येईल याचं उत्तर? शाक्य कर्मणी प्रयोग. पुढे दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. चारा शेळीकडून खाल्ला जातो. चारा शेळीकडून खाल्ला जातो. काय येईल? चारा शेळीकडून खाल्ला जातो, तर याचं काय उत्तर येईल? कर्म कर्तरी प्रयोग. गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले. गडद निळे जलद भरूनी आले या ओळीतील काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास ओळखायचा आपल्याला. जलद शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर कोणता समास आहे तो? उपपद तत्पुरुष समास. पुढचा शब्द आहे घनश्याम. हा शब्द मध्यम पदलोपी समासाच्या कोणत्या उपप्रकारांचे उदाहरण आहे? घनश्याम हा शब्द मध्यम पदलोपी समासाच्या कोणत्या उपप्रकारांचे उदाहरण आहे? तर उपमान पूर्वपद या समासाचे उदाहरण आहे. आंबा चांगला निघाला. हा आंबा चांगला निघाला या वाक्यातील पूरक शब्द कोणता? हा आंबा चांगला निघाला या वाक्यातील पूरक शब्द आहे चांगला. तुषारने मीराची वही फाडली. तुषारने मीराची वही फाडली या विधानातील अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो? तुषारने मीराची वही फाडली या वाक्यातील वही हा शब्द काय कार्य करतो? तर कर्मपूरक मित्रांनो. कारण कर्ता कोण याच्यामध्ये? तुषार. मी तुझ्याशी एक व्हावे अन भ्रमाने योजने जीवनाचा श्वास व्हावे अन युगांची गुंजने. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. तर मी तुझ्याशी एक व्हावे अन भ्रमाने योजने
जीवनाचा श्वास व्हावे आणि युगांची गंजणे. तर हे बघा इथं आपल्याला योजने गुंजणे हे शब्द आलेले आहेत. त्याच्यामुळे काय झाले ते यमक झालं ना, यमक योजने गुंजने इथे काय झालं यमक झाला, त्यामुळे आपलं उत्तर काय राहील यमक अलंकार. पुढचा क्वेश्चन आहे, ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळी कांशी या ओवीतील अलंकार कोणता? तर या ओवीतील अलंकार आहे रूपक अलंकार. पुढचा क्वेश्चन आहे, नमनालाच घडाभर तेल जाळणे, नमनालाच घडाभर तेल जाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारे विधान ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2, एखाद्या गोष्टीची प्रस्तावना लांबवणे. मन पूर्ण करा, घर सारव तर म्हणते काय येईल पुढे? कोणाडे किती. अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. अंबुजचा समानार्थी शब्द, तर अंबुजचा समानार्थी शब्द काय? पर्यायपैकी सरोज. काय आहे? सरोज. सरोज म्हणजे काय? कमळ, पंकज, नीरज, पद्म, राजीव हे काय येतं? कमळाचे समानार्थी शब्द येतात. भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मजुरी. अभ्युदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अभ्युदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. कृपणचा विरुद्धार्थी काय? उदार. तर मित्रांनो हे होते आता लेटेस्ट विचारलेले एमपीएससीने क्वेश्चन, जे तुम्हाला मुंबई पेपरला येण्याची खूप दाट शक्यता आहे. जर या 20 क्वेश्चनपैकी तुम्ही 20 नाही तर टोटल क्वेश्चन आहेत आपले 31 क्वेश्चन घेतले आपण 31. जर या 31 क्वेश्चनपैकी जर तुम्ही 26 प्लस क्वेश्चन जर बरोबर केले असतील, 31 पैकी जर 26 प्लस क्वेश्चन बरोबर केले असतील तर खूप चान्स आहे की मुंबईला 25 पैकी तुमचे 22-23 क्वेश्चन आरामात बरोबर येतील, पैकीच्या पैकी पण येतील. तर थँक्यू, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.